तर राम राम मंडळी, मी तुमचा ओम आणि हा तुमचा युवराज. नावात जसा युवराज तसाच हा युवराज. आणि आता आपण बघू बाबा, आज आपलं चॅलेंज करणार आहे त्याचं नाव काय? पाणीपुरी. पाणीपुरी भाव आहे ना, पाणीपुरी बोलला भाव आहे विजापूरचा. विजापूर साईडून आहे ना, म्हणजे इथं आमच्या इथं बऱ्यापैकी आता एक 5-7 वर्ष झालं राहिलेलं आहे. आणि भावा तुमच्या इथं या पाणीपुरीला काय बोलतात? गोल, जो मोठ्याने बोल ना, आवाज आला, गोलगप्पे. आणि तेच गोलगप्पे आहेत का नाही, ते आपल्या इथं आपण त्याला पाणीपुरी बोलतोय, बरोबर ना? आता भाऊ आहे ना पाणीपुरीचा एवढा शौकीन आहे ना, मला म्हणला बाबा तू पाणीपुरीचं चॅलेंज जेव्हा लावशील तेव्हा मला इन्व्हाइट कर, तुझे सगळे ती पाणीपुरी सगळी संपवून टाकतो थोडक्यात आमचे गोलगप्पे, असं त्याचं म्हणणं होतं, होय ना? आता भावालाच विचारतो, भावा काय वाटतं कोण जिंकल? मी जिंकणार. कुछ समझे दया? तू जिंकणार? असं काय आहे बरं? म्हणजे भावाच तो आता तो जिंकणार. आता मला तर टेन्शन आलं, भाऊ जिंकणार म्हणजे आपल्याला पण टफ कॉम्पिटिशन दिलंच पाहिजे. आणि आता दोघांमध्ये बघू, आता आमच्या समोर काय लागले, एवढी मस्त अशी पाणीपुरी लागल्या, त्यामध्ये गोड पाणी आहे, तिखट पाणी आहे, साईडला मस्त अशी भाजी आणि साईडला दोन्ही बाजूला ते गोलगप्पे म्हणजे पाणीपुरी. ओके ना भावा? भाऊ जरा टेन्शन मध्ये, भावाला वाटायला लागले की आता तो हारतोय का काय, भावानं मला एवढं मोठं चॅलेंज दिलेलं होतं ना, त्याच्यामुळे भावाचा ना जरा बेललाच काय भाऊ? नाही, भाऊ मोठ्यानं बोलला नाही, म्हणजे आता दोघांमध्ये चॅलेंज होत आहे, कळलं का बघ? म्हणजे आता तुम्ही पाणीपुरी जर बोलला ना, तर पाणीपुरी कुणाला आवडती, काय वाटतं तुला? कुणाला आवडते असे, म्हणजे माणसांमध्ये, पोरांमध्ये कुणाला आवडतं? कुणाला पण आवडतं, म्हणजे अशी तो कार्यकर्ता आता नावं सांगायला लागलं ना, आपल्याला नावाशी काही घेणं देणं नाही. आता आपण आपल्या चॅलेंजला सुरुवात करू भावांनो. आणि असं नवनवीन चॅलेंज आहे ना बघायचं असले तर आपल्या चॅनेलला काय करावं लागतं? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बरं का? आता आम्ही हे दोन्ही चॅलेंजला सुरुवात करतो आणि मस्त असं चॅलेंजचा धुरा उडवून टाकू, काय रे? चल आता मग टायमर तर सेट करतो, बघा मग पुढचा व्हिडिओ. तर अशा प्रकारे युवराज भाऊ करायचं का टायमर चालू? हा, आता भाऊ म्हणले टायमर चालू करा. मग आता टायमर आपण चालू करू. तुम्ही फक्त जरा मोठ्यानं बोला, आम्हाला ऐकू आलं पाहिजे. तुम्ही एवढ्या हळू बोलताय की असं वाटतंय की कोण कुठं बोलतंय ते कळना झाले. ओके युवराज भाऊ, करायचं चालू ना? आता हे 0-0 दिसतंय का? दिसतंय ना? युवराज भाऊ तर दिसतंय 0-0, तुम्हाला दिसतंय ना? दिसतंय. आता आपण आहे ना ते चालू करू आणि बघू कोणाला संपतंय पटापटा. मग आता युवराज भाऊ करायचं चालू? ओके, टायमर ऑन करा, चालू. अशा प्रकारे युवराज भाऊंनी त्यांचे ते गोलगप्पे म्हणत कधी ते गोलगप्पे संपवले ते मला समजलं नाही. अहो काय बोलताय, म्हणजे आता लास्टचा माझ्या शेवटचा जो घास होता ना, तो संपवायच्या आधी भाऊंनी असा हात वर केला, अशी जी बाहेर काढली, ते मला म्हणजे आता कसं विषय, विजापूर साईडची गोलगप्पे आणि ते खायची सवय लागल्या, भाऊंनी एवढ्या स्पीडने ते गोलगप्पे संपवले. टायमर फक्त आपला 2 मिनिटं 17 सेकंदावर थांबला आणि 2 मिनिटं 17 सेकंदला भाऊ विजय घोषित झाले. आता अशा प्रकारे भाऊ तुम्ही सांगा, म्हणजे कसं खाल्लं तुम्ही ते एवढ्या स्पीडनं? त्याच्यामुळे भाऊनी ते संपवलं.
देऊन टाकलं. आता तुम्हाला पण असेच नवनवीन चॅलेंजचे जर व्हिडिओ बघायचे असले ना तर पहिल्यांदा फॉलो करावं लागते आपल्या मराठी मूवी ब्लॉग या पेजला. आणि एकदा फॉलो केलं ना की तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आहे ना बघायला भेटतात. आज पाणीपुरी खाल्ली, उद्या याच्यानंतर नवीन मस्त मस्त व्हिडिओ घेऊन येतो आणि रोजच्या व्हिडिओला एक मस्त मस्त असं कॅरेक्टर तुम्हाला बघायला भेटते. आज युवराज भाऊ विजापूरवरून आणलेलं कॅरेक्टर आहे आणि हे कॅरेक्टर 7 वर्षापासून आपल्या इथं स्थित आहे. त्याच्यामुळं कॅरेक्टरनं मला हरवलं काय, शेवटच्या एका घासाला भाऊनी धुरा सोडून टाकला. त्याच्यामुळं भाऊ तुमचं अभिनंदन, तुम्ही जिंकलात, खूप भारी वाटलं. आणि असंच आपल्या व्हिडिओना काय करावं लागते, शेअर करावं लागतंय, लाईक करावं लागतंय आणि सबस्क्राईब करावं लागतंय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तात्पुरतं एवढं. धन्यवाद.